नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजय जाधव, HM क्लाउड्स कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील भेंडीसाठी प्रसिद्ध असलेले गाव जे की शेळगाव या गावामध्ये आलो आहे. तर या गावामध्ये शंकर गवळी या शेतकऱ्याने आपली HM क्लाउडची चंपा गोल्ड ही भेंडीची लागण केली. तर ही भेंडी या शेतकरी मित्रांना आपली कशी वाटली, किंवा आता आपण भेंडीच्या हब असलेल्या गावामध्ये बसलो आहे, जेणेकरून जे कुठली बी नवीन व्हरायटी असेल किंवा अदर कुठल्या व्हरायटी असतील त्या पूर्ण गावामध्ये लागून गेल्या आहेत. त्याच्यापेक्षा आपल्याला त्यांना ही भेंडी कशी वाटली किंवा ह्या भेंडीचं काय ॲडव्हान्टेज वाटलं, ह्यांना उत्पन्न कसं वाटले, हे तुम्ही आपण शेतकरी मित्राकडून जाणून घेऊ. त्याआधी तुम्हाला मी सांगतो की ह्या भेंडीची लागण जवळजवळ 1 नोव्हेंबर 2025ला लागण झाली आहे. आज कंप्लीट जवळजवळ 2 महिने होत आले आणि 2 दिवसापूर्वी ह्या भेंडीचा फर्स्ट हार्वेस्टिंग झाले. तर हे समजा आपण आपले शेतकरी मित्राकडून ऐकून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपले शेतकरी मित्र आहे, सर्वप्रथम तुम्ही त्यांना तुमचे नाव सांगा. शंकर बैराम गवळी, राहणार शेळगाव. बरं. मोबाईल नंबर तुमचा? 97 66 75 48 00. बरं. तर तुम्ही हे जी भेंडी लावली आहे तर हे कुठल्या कंपनीची, कुठली भेंडी आहे? चंपा गोल्ड. चंपा गोल्ड आहे. तुमची लागण किती तारखेची झालेली आहे? 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर झाली. तर तुमचा पालवा काल परवाची जो पालवा झाला, तर या पालव्यासाठी आधी हे बियाणे किती आहे टोटल समजा? हे 750 ग्रॅम आहे. तर शेतकरी मित्रांनो बघितलं का, 750 ग्रॅम हे पूर्ण बियाणं लागले आहे. जवळजवळ 30 ते 35 गुंठे रान आहे, जवळ 30 गुंठे रान आहे. 30 नाही 25 26 27. हां, 26-27 गुंठे क्षेत्र आहे. तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला किती बिया म्हणजे किती ॲव्हरेज माल किती निघाला आता पहिल्या हार्वेस्टला? पहिल्या हार्वेस्टला 100 किलो निघाला. 100 किलो निघाला. तर बघितलं शेतकऱ्यांनो, 100 किलो. मी हे वैशिष्ट्य का सांगतो तुम्हाला, कारण आज आता डिसेंबर महिना आहे. मागच्या जूनपासून जो झालेला पाऊस आहे त्यामुळं किंवा वातावरणामुळे जी थंडी आहे, जवळजवळ आज 15-16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येते. संध्याकाळी 14 पासून जाते. त्या थंडीमध्ये भेंडीची आज हाईट एवढी आहे आणि हाईट असून बी 100 किलो माल निघतो 27 गुंठ्यामध्ये. हे सांगण्यासारखं वैशिष्ट्य आहे तुम्हाला. त्यासाठी आम्ही एक छोटासा व्हिडिओ काढले, तुम्ही जवळ घेऊन बघू शकता. हे भेंडीची फुटवे बघा तुम्ही, हे बघा फुटवे, आणि तुम्हाला काउंट करून दाखवतो. 1 2 3, इकडं 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 13. जवळजवळ एका झाडासाठी 13 नखे आहेत आणि 13 नखे आहेत. आणि फर्स्ट टाईम हार्वेस्टला त्यांना 1 टाईम 1 ते 2 फळं एका झाडाला निघलेत. त्यामुळं साहजिकच आहे की उत्पन्न वाढलं आहे आणि थंडीसाठी बी बेस्ट व्हरायटी आहे. तर मी तुम्हाला एवढं सांगेन, जर तुम्ही भविष्यात जर व्हरायटी भेंडीचं लागण करणार नसाल तर चंपा गोल्ड तुम्ही आवर्जून लागून करा. तर तुमचं काय रेट गेलं भेंडी मार्केटमध्ये? 50 रुपयांनी गेली. 50 रुपये ना. किती पट झाली तुमची? 5000 रुपये झाली. तर बघितलं शेतकरी बांधवांनो, कमी कालावधीत तुमचं जास्त उत्पन्न देणारी एक व्हरायटी आहे. तुम्हाला मी प्लॉट दाखवतो, पूर्ण प्लॉटमध्ये करा. इकडे 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 इकडे. तर हे असं, हे अशी साईजची भेंडी आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आणि आमचा एक अंदाज आहे किंवा शेतकरी मित्राचा ह्यांचा अंदाज आहे, तुमचा दर तोडा निघेल कमीत कमी तुमचा अंदाज भेंडी बघून. हिशोबान तरी 150-200च्या पुढे असतात. बघितलं बघ शेतकरी मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की 150 ते 200च्या आसपास अंदाजे निघेल. तर आणि अजून विशेष सांगायचं म्हणजे की हे फर्स्ट टाईम शेती करत आहेत किंवा फर्स्ट टाईम भाजीपाला क्षेत्रामध्ये उतरलेत. तरी त्यांना एवढे प्रतिसाद ह्या वाणानं दिले. जी चंपा गोल्ड जे वाण आहे ना, त्यांनी एवढा प्रतिसाद त्यांना दिला आहे. मी अजून परत म्हणेन की तुम्ही फक्त लावायचं असेल तर चंपा गोल्ड एकदा आवर्जून लावून बघा. धन्यवाद.